नमस्कार मैत्रिणींनो, आपण आषाढी एकादशी विशेष सुंदरशी वारीची रांगोळी काढणार आहोत. तर इथे मी ठिपके काढून घेतले. आता आपण काढायला सुरू करू. तर अगोदर आपल्याला या मधल्या दोन ठिपक्यांना असा गोल काढून घ्यायचा आहे. मध्ये जुडा काढून घ्यायचा आहे. अर्धा या बाजूला, अर्धा या बाजूला, असा गोल काढून घ्यायचा आहे. आता आपण या जुड्यापासून या ठिपक्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं. आता आपण इकडे असं खाली जोडून घेणार. पदर काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण या तीन ठिपक्यांना घेऊन अशी तिरपी रेष ओढून घ्यायची आहे, सरळ इथपर्यंत आणि मग तिरपी. त्यानंतर या ठिपक्यांना आपण असे सरळ रेष आणि नंतर या बाजूला तिरपी करून घ्यायची आहे. हा आपण साडीचा पदर काढून घेतला. आपल्याला डोक्यावर हात घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला इथे या ठिपक्याला आपल्याला जोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिपक्याला जोडून घेणार आहोत. आता आपण याला वर करून घ्यायचं आहे हाताला. आता आपल्याला इथून आपण ही रेष इथून घेतली होती, तर आपल्याला हे इथून घ्यायचे आहे. अशीच वरती त्याच्यासारखी तिरपी रेष काढून घ्यायची आहे. इथे आपल्या डोक्यात तुळस काढून घ्यायची आहे. आता आपण हा ठिपका घेऊन असा गोल गळा काढून घेऊ. इथून असं जोडून घेऊ. त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ. आता आपल्याला ही रेष या ठिपक्याला जोडून घ्यायची आहे आणि ती अशी जोडून घ्यायची आहे. ब्लाऊजची बाही काढून घ्यायची. आपल्याला तळहात काढून घ्यायचा. तर इथे मी अंगठा काढून घेते. त्यानंतर बोटं काढून घेते. इथे बांगड्या काढून घ्यायच्या. धुवून ह्या ठिपक्याला घेऊन आपल्याला असा घागरा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि इकडून अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. आता इथे आणखीन एक रेष सोडून घ्यायची आहे. या ठिपक्याला घेऊन आपण अशा प्रकारे गोल काढून घ्यायचा आहे. आणखीन एक गोल काढून घ्यायचा. आता आपले हे जे दोन ठिपके उरलेले आहेत, तर इथे आपल्याला अशा दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला लिहायचं आहे, चला पंढरीला. इथे आपण झेंडा काढून घ्यायचा आहे. तर आपण ड्रॉइंग काढलेली आहे. आता आपल्याला यात रंग भरायचे आहेत. सगळ्यात आधी आपण तुळस रंगवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते ऑरेंज रंग भरून घेते.
इथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे लाल रंगाने. आता पानं काढून घ्यायचे. त्याचे पप्पा सोडून देते रोजच जात आम्ही गावाला गेले ते. ये बिट्टू. आता आपण इथे केसांना काळा रंग देऊन घेऊ. ब्लाऊजला आपण लाल रंग देऊन घेऊ. शेडिंगसाठी थोडासा गुलाबी रंग टाकू. तर आपल्याला स्किन रंग तयार करून घ्यायचा आहे. यासाठी मी पांढरी रांगोळी घेतली आहे. त्यानंतर ऑरेंज आणि पिवळी, थोडीशी गुलाबी. आता हे एकत्र करून घेऊ. आता ही आपण इथे भरून घेऊ पाठीवरती. काढून घेऊ गळ्यावरती. खाली पण. ब्लाऊजवर पिवळे ठिपके ठेवून घेऊ बारीक बारीक. त्यात बांगड्या काढून घेऊ लाल रंगाच्या. पिवळ्या रंगाच्या बांगड्या काढून घ्यायच्या. त्यासाठी ठिपके काढायचे. आपल्याला इथे एक पिवळा रंग द्यायचा आहे पदराला. तरी शोधून घेऊ. इथे लाल रंगाचे ठिपके ठेवायचे पदरावरती. लेंग्याला आपण हिरवा रंग देणार आहोत. हिरव्या रंगात आपल्याला काळ्या रंगाची रांगोळी मिळवून याला डार्क हिरवा रंग तयार करायचा आहे. आणि इथे आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे.
पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ. आता इथे आपल्याला अशी लांब वेणी काढून घ्यायची छान. तर अशा प्रकारे मी आता डिझाईन काढून घेते. आणि यात काळा रंग भरून घेते. आता इथे आपल्याला गजऱ्यासाठी असे पांढरे ठिपके काढून घ्यायचे जुड्याच्या भोवती. आपण फुलाचा आकार देऊन घेऊ असं. त्यात आपण ऑरेंज रंग भरून घेऊ. अशा प्रकारे आपण 4 ते 4 ठिपक्यांपासून सुंदरशी वारीची रांगोळी काढलेली आहे. चला पंढरीला जाऊ. तर आषाढी एकादशीला तुम्ही ही रांगोळी नक्की काढा. रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे. तर